नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम हेल्दी पौष्टिक असे नाचणीच्या चुरम्याचे लाडू। नाचणीचे लाडू तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण 1.5 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा कप मी यामध्ये बारीक चिरोटी रवा टाकून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। उकळून घेतलेलं गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चमच्याने हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिट याला छान वाफवून घ्यायचं आहे। मिश्रण छान वाफलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे। पिठाचे आपल्याला 4 ते 5 गोळे तयार करून घ्यायचे आणि याची आपल्याला भाकरी तयार करून घ्यायची आहे। पोळीपाटावरती आपण बटर पेपर ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे। तव्यावरती आपण अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आणि ही भाकरी आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची आहे। नाचणीच्या सर्व भाकरी मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत। या भाकरीचे आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करायचे आहेत। तयार केलेला चुरमा मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 1.5 कप गूळ टाकून घ्यायचा आहे। 1 ते 2 चमचे आपल्याला यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। मिश्रण आपण हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। परत आपल्याला मिक्सरला याला फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला मी परत हे मिश्रण फिरून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। मिश्रण आपण मिक्सरला डबल फिरवल्यामुळे याचे लाडू सहजच तयार होत आहेत। एकदम रसरशीत मऊ असे आपले हे नाचणीचे लाडू तयार झालेले आहेत।